आज आमच्या इथे ना सकाळच पावसाने मस्त हजेरी लावलेली होती. छान असं थंडगार वातावरण झालेलं होतं. अशा थंडगार वातावरणामध्ये मस्तपैकी मी ना उपमा बनवलेला होता आणि एका साईडला मस्तपैकी ऑमलेटची तयारी करायला घेतलेली बरं का. कारण आज मी ठरवलेलं, की मी आज शॉर्टकटमध्ये काहीतरी टिफिन बनवणार आहे आणि एका साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं. कारण बाहेर एवढं थंड वातावरण झालेलं होतं ना, माझी बिलकुल इच्छा नव्हती थंड पाण्याने अंघोळ करायची आणि ते थंड पाणी अंगावर घ्यायची. म्हणून मी आज गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. कारण माझ्या घरी गिझर नाही आहे. मी गिझर वापरत नाही. कारण श्री लहान असल्यापासून मी गिझर लावलंच नाही आहे. म्हटलं ते उपद्व्याप नकोत आपल्याला. कारण मला पण थोडीशी भीती वाटते गिझरची. तर इन फ्युचर केव्हा तरी मी नक्की ट्राय करेन. पण मी अजूनपर्यंत तरी टोपामध्येच पाणी गरम करते. तर मी इथे टिफिनची तयारी करायला घेतली. मस्तपैकी गरमागरम ऑमलेट बनवला. एका साईडला छान असा अद्रकवाला चहा बनवला आणि एका साईडला आपला उपमा तर रेडी होता. समीर मस्त फ्रेश वगैरे होऊन आल्यावर त्याला चहाने नाश्ता दिला आणि नंतर मग ऑमलेट वगैरे केले होते. त्याचं टिफिन पॅक केलं आणि मग तो आपल्या ऑफिसच्या कामासाठी निघाला. मग काय नंतर उरलेले बाकीची कामं मलाच करायची आहेत. मग नंतर माझ्याकडे भांडी होती, भांडी घेतली मी, केरवरा केला आणि देवपूजा वगैरे केली. कारण मी आज सकाळी ना थोडीशी लवकर अंघोळ वगैरे केलेली होती. माझं सकाळी सकाळी लवकर सगळं आवरलेलं होतं. म्हटलं चला आज सगळं लवकर आवरलं तर आपण आज ऑफिसला पण लवकर निघूया. म्हणून मी सगळी कामं पटापट आवरली. लादी वगैरे पुसून घेतली छानपैकी. कारण सकाळी थोडंसं ही सगळी कामं केली ना, घर मस्त असं फ्रेश वाटतं. घरातलं वातावरण खूप फ्रेश वाटतं. अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. पण नंतर मग थोडा वेळ होता, तर म्हटलं चला गॅलरीमध्ये थोडंसं फेऱ्या मारूया. तर गॅलरीमध्ये छान फुलं आलेली माझ्या झाडांना. ती 5-6 फुलं मी काढली, दिव्याला वाहिली. नंतर मग परत घरी येऊन बॅग वगैरे पॅक केली, टिफिन पॅक केलं आणि माझ्या परतीच्या प्रवासाला परत निघाले. चला घरातली कामं तर संपलेली आहेत, पण ऑफिसची कामं तर बाकी आहेत ना, ती करायची आहेत. चला मंडळी मग पुन्हा भेटूया. बाय.